हॅलो नमस्कार स्वागतम मंडळी. आज काहीतरी स्पेशल आहे कारण की आज आपण घेतलाय आपल्या ब्लॉगिंगसाठी पहिला ऍक्शन कॅमेरा, जो मी तुमच्या समोर आता अनबॉक्स करणार आहे. टायटल बघून तुम्हाला ऑलरेडी कळालं असेलच आपण कोणता ऍक्शन कॅमेरा घेतलाय. तर चला मग आपला ऍक्शन कॅमेरा अनबॉक्स करूया. ऍक्शन कॅमेरा जो आपण फ्लिपकार्टच्या गोट सेल मधून घेतलाय, त्यामुळे तो ओपन बॉक्स डिलिव्हरी असतो. जे आहे ऑस्मो ऍक्शन 4 ऍडव्हेंचर कॉम्बो, जो की आपल्याला भरपूर टाइम पासून हवाच होता. बघूया बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला काय काय आहे. ऍक्च्युअली मध्ये एक्सेसरीज लिहिल्या आहेत. अजून यात आपला कॅमेरा आहे, जो आपण थोड्या वेळाने ओपन करू. आणि ही आहे सेल्फी स्टिक, आणि बाकी आता याच्या आतमध्ये काही नाही. तर अशी काहीशी पॅकेजिंग आहे. आय थिंक सगळे वरच्या मॉडेलमध्ये सेमच स्टिक मिळते. 1.5 मीटरची स्टिक आपल्याला मिळते त्यासोबत. दुसरी आहे एक्सेसरीजचा बॉक्स, त्यामध्ये बघू काय काय. ही आहे टाइप सी टू टाइप सी केबल आहे. सोय आहे चिन माउंट, जे ऍक्शन कॅमेराला डायरेक्ट कनेक्ट होतात. हा आहे बॅटरी केस. हा प्लस पॉइंट आहे ऍक्च्युअली DJIचा. त्याच्यामध्ये 3 बॅटरीज मिळतात फुल्ली चार्ज. हे इंडिकेटर्स आहेत, LED इंडिकेटर्स. ते जर आपल्याला युजर मॅन्युअल वापरूनच समजेल. आणि इथून आपण हे चार्जही करू शकतो. टाइप सी कनेक्शन आहे. अशा 3 बॅटरीज बघायला मिळतील. तो हा पण आपण थोडा साईडला ठेवून देऊ. DJIचा स्टिकर्स यूज करू शकतो आपण कुठेतरी, चांगला आहे. आता आपण जाऊया मेन प्रोडक्ट जो याच्यामध्ये आहे. तर याच्या आतमध्ये बऱ्याच गोष्टी दिसत आहेत अजूनही. हे आय गेस केस आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो ओपन करून. केसही खूप चांगलं आहे. आणि हा असं ओपन क्लोज. हे बटन्स आहेत केसचे, जो आपण नंतर चेक करू. सो असं काहीची पॅकिंग आहे, विच इज डिसेंट. असा काहीचा आपला कॅमेरा आपल्याला मिळतो. बटन आहे. अजून मला वाटतं याच्यात बॅटरी नसेल. हा, बॅटरी नाहीये, त्याची बॅटरीची जागा आहे. सो ऑन तर केलाय, पण मेमरी कार्ड टाकावं लागेल. याच्यामध्ये कोणतं स्टोरेज येत नाही, त्यामुळे मेमरी कार्ड एकदा टाकून घेऊ. सो असं काहीच आहे. सेटिंग आता आहे 180p 30 fps. सो बघू शकता. याच्यावरून आता आपले सगळे नेक्स्ट ब्लॉग्स, मोटो ब्लॉग येतील. स्पेशली जे मला खूप आधीपासून मोटो ब्लॉगिंग करायची होती, ही मोटो ब्लॉगिंग आता ह्याच्यापासून सुरू होईल. आणि आपला फर्स्ट ऍक्शन कॅमेरा आहे. तर ही रेकॉर्डिंग आपण करतोय ती आपल्या ऍक्शन 4 वरून करतोय. आणि तिकडे आपला आयफोन वर रेकॉर्डिंग चालू आहे, 17 प्रो. आणि सांगा दोघांमध्ये कोणती क्वालिटी चांगली वाटते. ऑब्व्हियसली आयफोनची क्वालिटी थोडी चांगलीच असणार, पण ऍक्शन कॅमेराची जी वाईड व्हिडिओग्राफी मिळते आपल्याला, वाईड अँगल, तो मस्त मिळतो. तर आपण याचे मोड्स इनेबल करू शकतो वेगवेगळे. क्लिक केलं तर इथे चेंज करू शकतो व्हिडिओ, स्लोमो अँड टाइम लॅप्स. सो व्हिडिओवर जाऊन आपण मेन व्हिडिओ आपलं इम्पॉर्टंट आहे. तिकडे सगळे रिझोल्युशन्स आहेत. 240 fps पर्यंत 1080p मध्ये जाऊ शकतो. 2K, 2.7K, 4K बापरे, 4K 120 fps पर्यंत आपण शूट करू शकतो. फ्रंट पण टच आहे. इथे आपण जाऊन सेटिंग्स चेक करू शकतो सगळ्या वेगवेगळ्या, जे मी आता बसून थोडा वेळ मस्त एन्जॉय करणार आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आपला नवीन अनबॉक्सिंग व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करून कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पण हा जर कॅमेरा घ्यायचा असेल तर त्याची एक लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. तर याच कॅमेरावरून आपले नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन मोटो ब्लॉग्स चालू होतील, जे तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतीलच. आपल्या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. इथे मी स्क्रीनवर दाखवेन आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक देईन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.